Hello students, I am Shahaji Thomre sir from Chaudeshwari Prashala Solapur, presenting writing skill, first writing skill, that is the letter writing skill. In my previous video, already I have discussed with you about formal letter and informal letter. Now today I am going to talk with you one more sample of letter writing. So before watching my video, please subscribe my channel and share video with your friends, teachers. One more example of letter writing. Students, personality development camp. Personality development camp. Let us see the activity. Already I told you that की लेटर रायटिंग मध्ये आपणास एखादं लिफलेट देतात, एखादी न्यूज देतात, एखादं पॅम्पलेट असेल, अपील असेल, एखादी जाहिरात दिलेली असते, ऍडव्हर्टाइजमेंट आपण ज्याला म्हणतो. आणि विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिव्हन इन द ऍडव्हर्टाइजमेंट इन द अपील, विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द अपील ऍडव्हर्टाइजमेंट, आपल्याला या ठिकाणी लेटर रायटिंग करायचं आहे. आपल्याला A1 किंवा A2 एक लिहायचं आहे. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्मल लेटरची मार्किंग स्कीम आणि इन्फॉर्मल लेटरची मार्किंग स्कीम सांगितलेली आहे. त्याचबरोबर फॉर्मल लेटरमध्ये कोणते कंपोनंट्स आहेत आणि इन्फॉर्मल लेटरमध्ये कोणते कंपोनंट्स आहेत याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आज मी तुम्हाला परत एक लेटर रायटिंगचं सॅम्पल एक्झाम्पल घेऊन आलेलो आहे. स्टुडंट्स, आय हॅव डिस्कस इन अ व्हेरी इझी अँड सिम्पल लँग्वेज. मी खूप सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपणास पहिल्या व्हिडिओमध्ये लेटर रायटिंगचा कन्सेप्ट, फॉर्मॅट, मार्किंग स्कीम सांगितलेली आहे. आज मी तुम्हाला या ऍडव्हर्टाइजमेंट मधून आपणास मी एक सॅम्पल लेटर पुन्हा एक घेऊन आलेलो आहे. दिस इज अबाउट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प ऑर्गनाइज्ड बाय डॉक्टर अनुपमा शाह, सरस्वती सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर. ड्युरेशन 7 दिवसाचा आहे. 9 ऑक्टोबर टू 16 ऑक्टोबर. आपण डेट तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला जी अपीलमध्ये जी डेट दिली असेल आपण तीच डेट त्या ठिकाणी लिहायची आहे. फीस दिलेली आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. हरी अप, रजिस्टर युअर नेम, लिमिटेड सीट्स आर अवेलेबल. Features of the personality development camp are given here. Camp for children to learn a good social activity, a guidance by the expert doctors, developing English and Hindi speaking skills, making the children more confident, scope for the hidden talent of the children, opportunity to participate in cultural activities, a special guidance and training on yogas and pranayams. ही जाहिरातीमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मल लेटर लिहायचं. इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटर. इमॅजिन यू आर अपूर्वा or Aryan Thomre. Write a letter to your friend appealing him or her to join the personality development camp.
Make use of the points given in the advertisement and add your own points. त्या टॉपिकला रिलेटेड आपण आपले काही रिलेटेड पॉइंट्स पण त्यामध्ये ऍड करू शकतो. बिफोर रायटिंग द आन्सर ऑफ द लेटर रायटिंग, पहिल्यांदा आपल्याला इन्फॉर्म लेटरमध्ये ऍड्रेस, आता तुमचा ऍड्रेस म्हणजे तुमचं नाव, तुमचा पत्ता वगैरे तिथं असतो, पण आपल्याला ऍक्टिव्हिटी शीटमध्ये तुमचं काल्पनिक नाव दिलेलं असतं. तुम्ही तेच नाव तिथं लिहायचं आहे. आर्यन ठोंबरे, प्लॉट नंबर दिलेला आहे त्यांनी, जुळे सोलापूर, सोलापूर नंतर पुढे पिनकोड नंबर दिलेला आहे, डेडलाईन दिलेली आहे. इथं नेमच्या पुढे कॉमा द्या, ऍड्रेसच्या पुढे कॉमा द्या, नेम ऑफ द सिटी आले की फुल स्टॉप द्यायला विसरू नका. डेडलाईन सुद्धा याच पद्धतीने आपण रायटिंग परीक्षेमध्ये करायचं आहे, वेगळ्या पद्धतीने लिहू नका. त्याचबरोबर ऍड्रेस नंतर एक लाईन गॅप पाहिजे आहे. आपण आपल्या फ्रेंडचं नाव लिहू शकता, डिअर फ्रेंड प्रसन्ना. तुमचा पत्ता देतात काल्पनिक, तुमच्या फ्रेंडचं नाव इथं दिलेलं नसतं, ते तुम्ही लिहायचं आहे. ओपनिंग पॅरेग्राफ, हाऊ आर यू, हाऊ आर यू एन्जॉयिंग युअर दिवाळी व्हॅकेशन. In this vacation, I am going to join personality development camp. Will you like to join with me? हा ओपनिंग पॅराग्राफ आहे, 2 किंवा 3 ओळीचा असावा. ओपनिंग पॅराग्राफ नंतर एक लाईन गॅप असायला पाहिजे. मग बॉडी ऑफ लेटर मध्ये आपण पत्रात दिलेला विषय तिथे आपण त्याची मांडणी करायची आहे. काय मांडणी केली आपण पाहूया. In this Diwali vacation in our area, the personal development camp is organized by Dr. Anupama Shah. It is organized for a week. The fees is affordable for all. It is only rupees 3,000. We are going to learn so many things in this camp. We will perform so many social activities in this camp. We will get a lot of useful guidance for maintaining good health by an eminent doctor. English and Hindi speaking skill will be developed in this camp. This camp is very important for developing our self-confidence. Our hidden talent will be given an opportunity to develop during this camp. So friends, I want that you should also join this camp with me. We are going to learn so many things in this camp. You are very much fond of cultural games, cultural activities, games, as well as social activities. You will get a chance to perform them. The most attraction of this camp will be a special guidance on yogas and pranayams. I appeal you that you should participate in this personality development camp with me. Only limited seats are available, so try to register as early as possible. I hope that you will join it with me. We will enjoy a lot. What a memorable camp it will be for both of us. Then one line gap. Closing part. Convey my best regards to your parents and grandparents. Yours lovingly, Aryan. स्टुडंट्स, मला बरेच मुलं विचारतात की लेटर रायटिंग मध्ये टेन्स कोणता वापरायचा. तुम्हाला दिलेला विषय, समजा तुम्ही तुमच्याकडे कॅम्प झालेला आहे, तुम्ही फ्रेंडला कळवा, फ्रेंडला सांगा, म्हणजे फादरला सांगा, मदरला सांगा. तर झालेलं म्हटलं तर आपण ते सगळं पास्ट टेन्स मध्ये लिहू म्हणजे लिहिणार आहात. पण तुम्ही फ्रेंडला जॉईन करायला अपील करताय, तू जॉईन हो या कॅम्पमध्ये असं म्हटल्यानंतर आपण हे करणार, आपण हे करू, आपण ते करू, किंवा त्या कॅम्पमध्ये काय घेणार आहेत, काय आहे, हे सगळं सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल फ्युचर टेन्स वापर या ठिकाणी होणार आहे. 1 मार्क आपल्याला ग्रॅमॅटिकल ह्या ठिकाणी, ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस किंवा ग्रामर तुम्ही करेक्ट वापरलेला आहे, म्हणजे टेन्स करेक्ट वापरलेला आहे
कधी एक्सक्लेमेटरी जी काही सेंटेन्स वापरले तर आपण लास्ट सेंटेन्स पाहिलेला आहे, व्हॉट अ मेमोरेबल कॅम्प इट विल बी फॉर बोथ ऑफ अस. तर अशा प्रकारे आपण समजा ग्रॅमर सेंटेन्स करेक्ट वापर केला तर तुम्हाला एक एक्स्ट्रा मार्क आहे. असे टोटल 5 मार्क आपल्या याच्यामध्ये असतात. आपण कव्हर ऑल द पॉइंट्स, ऍड युअर ओन पॉइंट्स आणि लेटर अगदी ॲड्रेस पासून सॅल्युटेशन नंतर ओपनिंग पॅरेग्राफ, बॉडी ऑफ लेटर 2 किंवा 3 पॅरेग्राफमध्ये क्लोजिंग पार्ट व्यवस्थित तुम्ही पूर्ण केला की आपण लेटरमध्ये चांगले मार्क स्कोर करू शकतो. पुढे आपल्याला याच ॲडव्हर्टाइजमेंटवर म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट कॅम्प याच्यावर आपल्याला फॉर्मल लेटर पण आपण या ठिकाणी तुम्हाला मी सॅम्पल देत आहे. पर्सनल डेव्हलपमेंट कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे, त्याची ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि त्याचं फॉर्मल लेटर काय बघा. इमॅजिन यू आर आर्यन अपूर्वा ठोंबरे, राईट अ लेटर टू द ऑर्गनायझर डॉक्टर अनुपमा शाह इन्फॉर्मिंग हर दॅट यू आर इंटरेस्टेड इन जॉईनिंग द कॅम्प and also to express your thankfulness for organizing the camp and also ask her about the things to be carried with you for the camp. नीट हे समजून घ्यायचं आहे, कोणाला पत्र लिहायचं आहे, कशाबद्दल लिहायचं आहे, हे जर तुम्ही समजून घेतलं तर यू कॅन राईट बॉडी ऑफ लेटर नाईसली. फॉर्मल लेटरमध्ये पहिल्यांदा असतंय सेंडर्स ॲड्रेस. इथं पाठवणाराचा पत्ता हा तुम्हाला तुमच्या कृती पत्रिकेत तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेला असतो, तोच तुम्ही लिहायचा. इथं लिहिताना काळजी घ्यायची आहे, नेमच्या पुढं कॉमा द्या, ॲड्रेसच्या पुढं कॉमा द्या, डेटलाईनच्या पुढे कॉमा द्या, म्हणजे प्लेसच्या पुढे फुल स्टॉप द्या आणि डेटलाईनच्या पुढे सुद्धा फुल स्टॉप द्यायचा आहे. म्हणजे नेम ॲड्रेसच्या पुढे कॉमा द्यायचा आहे, पण प्लेसचं नाव आलं की म्हणजे शहराचा पार्ट जुळे सोलापूर असं म्हणलं की तिथं फुल स्टॉप द्यायचा नाहीये. जुळे सोलापूर हा सोलापूरचा पार्ट आहे, मग सोलापूर या मेन सिटीच्या पुढेच आपण फुल स्टॉप द्यायचा आहे. एखाद्या शहराचा एखादा भाग असेल त्याच्या पुढे कॉमा द्यायचा आहे. डेटलाईन सुद्धा याच फॉर्मॅटमध्ये आपण लिहायची आहे. एक लाईन गॅप नंतर तुम्हाला रेसिपंट्स ॲड्रेस, ज्यांना तुम्हाला लेटर लिहायचा आहे फॉर्मल लेटर, त्यांचा ॲड्रेस असतो. राईट लेटर टू कॉमा द ऑर्गनायझर कॉमा पर्सनल डेव्हलपमेंट कॅम्प सरस्वती सोसायटी विजापूर रोड सोलापूर. त्याच्यानंतर तुम्हाला एक लाईन गॅप टाकायचा आहे आणि सब्जेक्ट लिहायचा आहे, विषय लिहायचा आहे, पत्राचा विषय. सब्जेक्ट एक्सप्रेस थँकफुलनेस फॉर ऑर्गनायझिंग कॅम्प अँड अबाउट जॉईनिंग द कॅम्प. एक लाईन गॅप. सॅल्युटेशन रिस्पेक्टेड मॅडम, रिस्पेक्टेड सर जे आहे ते तुमच्या कृतीपत्रिकेत दिल्याप्रमाणे रिस्पेक्टेड मॅडम कॉमा दिला आपण पुढं ओपनिंग पॅरेग्राफ. आता इथं डायरेक्ट आपण विषयाला सुरुवात करतो फॉर्मल लेटर मध्ये. आपण इन्फॉर्मल चौकशी कुठली हाय हाऊ आर यू वगैरे तर आपण काही विचारत नाही, लक्षात ठेवा. फॉर्मल लेटरमध्ये कुठेही इन्फॉर्मल लँग्वेज वापरायची नाही, फॉर्मल लँग्वेज असायलाच पाहिजे. आय एम द रेसिडेंट ऑफ बंडाप्पा नगर जुळे सोलापूर. I read your advertisement of personal development camp in Lokmat Times. I am very thankful for organizing this camp in our area. छोटा करा ओपनिंग पॅरेग्राफ. नंतर आपलं पत्राचा आपण मुख्य विषयाला जाणार आहोत बॉडी ऑफ लेटर मध्ये. In this camp we are going to perform so many social and cultural activities. I am very much interested in this camp. I know this camp will be very useful for developing our personality. I want to join this camp because I will get an opportunity to show my talent as well as I will get an important tips for maintaining good health from an eminent doctor. I will improve my English as well as Hindi language speaking skills. Really, this camp will be very beneficial for our development. We will also learn yogas and pranayams in this camp. So I'm very much eager to join this camp. Sir, I want to know that
which things should be carried with us for this camp? Definitely this camp will be very useful for our personality development. आपण पॅराग्राफ चेंज केलेला आहे. Really, madam, I'm very much thankful for organizing this camp. In future also we want such kind of camps should be organized. We will be very grateful for that. मग लाईन गॅप टाकायचा आहे. थँकिंग यू लिहायचं. सबस्क्रिप्शन युअर्स फेथफुली कॉमा. फॉर्मल लेटर मध्ये नाव आणि आडनाव दोन्हीही लिहायचं आहे. सो इन दिस वे यू कॅन प्रेझेंट लेटर रायटिंग व्हेरी इझिली, स्मूथली. वाक्यरचना छोटी छोटी करायची आहे, खूप मोठी मोठी वाक्यरचना करायच्या भानगडीत पडायचं नाही. शुड राईट स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस, यूज इझी लँग्वेज, but grammatically your sentences should be correct. So if you follow the tips given in my videos, surely you will score maximum marks in letter writing activity. रायटिंग स्किल मधला हा पहिलाच प्रश्न असल्यामुळे आपण लेटर रायटिंग मध्ये तुम्ही फॉर्मल लेटर लिहा किंवा इनफॉर्मल लेटर लिहा, पण मोस्टली आय सजेस्ट टू द स्टुडंट्स टू राईट फॉर्मल लेटर. तर तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. स्टुडंट्स, वॉच दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा. सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. शेअर माय व्हिडिओज विथ मॅक्सिमम स्टुडंट्स, टीचर्स ऑल्सो. मी आपणास रायटिंग स्किलचे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.